जय हरी शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बरेच मेहनती शेतकरी असतात अशा शेतकऱ्यांसाठी आपण 3 योजनेच्या बद्दलची माहिती बघणार आहोत की त्या शेतकऱ्यांकडे जर पाण्याची उपलब्धता कमी असेल तर त्यांच्यासाठी शासनाने वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवण्यात येत आहेत आणि त्याच 3 योजनांच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये फळबाग असेल किंवा इतर कोणतंही जर पीक असेल तर त्यासाठी पाण्याचं नियोजन करण्यासाठी ज्या योजना आहेत त्या योजनाची एक थोडक्यात अशी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। आता एक महत्त्वाचं लक्षात घ्या की यावर्षी पावसाळा हवामानाच्या अंदाजानुसार हा कमी सांगण्यात येतोय। मग जर आपल्याला पाण्याची उपलब्धता टिकवायची असेल, पावसाळ्यामध्ये आता पाऊस पडणार आहे, नंतर मध्ये कधीतरी खंड पडणार आहेत, मग अशा वेळेस आपण जे शेतीमध्ये पीक घेतलेलं आहे तर त्या पिकाच्या पाण्याचं नियोजन कसं करायचं, ते पीक कसं वाचवायचं, तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो वैयक्तिक शेततळे योजना आणलेली जी मुख्यमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून राबवली जाते आणि आता सध्या महाडीबीटीच्या माध्यमातून वैयक्तिक शेततळे योजनेसाठी अर्जसुद्धा करणं चालू झाले। आता ही एक झाली गोष्ट। आता शेततळ्यात पाणी साठवलं आहे, मात्र आपल्याला हे शेताला पाणी द्यायचं आहे, तर शेतकरी मित्रांनो कालच एक राज्य सरकारनं शासन निर्णय काढलेला आहे आणि या शासन निर्णयाअंतर्गत सूक्ष्म सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, या माध्यमातून महाडीबीटीच्या पोर्टलवर अर्ज केल्याच्या नंतर आपल्याला आपल्या शेतीच्या मर्यादेनुसार 80 ते 90% पर्यंत हे अनुदान ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचनसाठी मिळत असतं। त्यासाठी सुद्धा अर्ज चालू आहेत। ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी सुद्धा यासाठी अर्ज करायचे आहेत। आता यामध्ये काही शेतकरी असे असतील की ज्यांना आता नवीन फळबाग लागवड करायची आहे, पारंपरिक शेतीला फाटा देऊन फळबाग लागवड जर करायची असेल तर या शेतकऱ्यांसाठी सुद्धा फळबाग लागवड योजनेसाठी अनुदानाचा कालच एक शासन निर्णय काढलेला आहे आणि या शासन निर्णयाअंतर्गत 99 कोटी रुपये तरतूद या फळबाग लागवड योजनेसाठी केली आहे आणि या ज्या काही योजना सांगितलेल्या आहेत मी, या तिन्ही योजना 2026-2027 साठी आता सध्या चालू आहेत आणि या माध्यमातून आपल्याला या तिन्ही योजनेचा अशा प्रकारे लाभ मिळवता येतो आणि या तिन्ही योजना महाडीबीटीच्या माध्यमातून राबवल्या जातात। त्यामुळे आपण नक्कीच या योजनांचा फायदा घेणं गरजेचं आहे आणि मी तर म्हणतो की प्रत्येक शेतकऱ्यानं शासनाची जी कोणती योजना असेल त्या प्रत्येक योजनेचा लाभ घेतला पाहिजे आणि त्यासाठी आपण या चॅनलच्या माध्यमातून सविस्तर अशी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो। आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। धन्यवाद।